मला बोलतात ते ठीक आहे, आईला कशाला बोलायचं? जाऊ दे मालू, अगं मोठं माणूस आहे असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. यांनी काय शिकवलं आपल्या मुलींना मला बोलतायत ते? असू दे. हे बघ मालू, अशा दिवसात जास्त राग राग करू नये. साधी इकडची काडी तिकडे करत नाही तिथे आल्यावर. मालू ते काही नाही, तुम्ही मला घरी न्या. अगं नाही, 4 दिवस का होईना पण मला तुम्ही घरी न्या. मालू अगं बरं दिसणार नाही ते. नानींचं असं बोलणं बरं दिसतं का? जाऊ दे ग. मी इथे राबते त्याची काही किंमतच नाही त्यांना. तुम्ही मला घरी न्या. अगं मालू, मला जावई बापूंना विचारावं लागेल. त्यांचं काय चालतंय नानींसमोर? म्हणजे काही नाही, नानी हो म्हणाल्या तर गप्प बसतील ते. अगं पण नानी तुला कशा काय जाऊ देतील? तुम्ही बोला की एकदा. आत्याची तब्येत बरी नाहीये ना, आत्यावस्था असं सांगून टाका. अगं मालू, पण ती बरी आहे आता. तरी तुम्ही रेटून सांगा, भरवसा नाही. तुम्ही असं सांगा, मगच सोडतील नानी मला. जरा मालूला माहेरी नेईन म्हणतो. आता कशाला? जरा हवा बदल. इथे कोण काम करणार? नाही, एक फक्त 2-4 दिवस. बोक्याला विचारा. हो, पण बोक्या बापू तुमच्या जावई बापू तुमच्या शब्दाबाहेर नाहीत ना. हो, तेही आहेच म्हणा. म्हणजे तुमची परवानगी मिळाली तर बरं होईल. मालूलाही थोडा आराम मिळेल आणि आईच्या हातचं चांगलं चुंगलं खायला मिळेल. म्हणजे आम्ही काय तिला तर घाण्याला झुंपली असं म्हणायचं की काय तुम्हाला? नाही, तसं नाही हो. नाही, तसंच आहे. अहो, मुलींवर करत नाही इतकी माया मी हिच्यावर करते. विचारा ना तिला. बोल ना घडा घडा. आता काय तोंड शिवलंय का काय तुझं? बोल. मला आईची आठवण येते. मलाही मुलींची आठवण येते. तुम्ही लगेच बोलवता की नाही त्यांना? पण आत्ताच तर तुझं लग्न झालंय ना. अहो नानी, 8 महिने झाले. आमच्याकडे सुनाना इतक्या लवकर माहेरी पाठवत नाहीत. अगो बाई, काय गळाच काढला की ही ना? अगं काय आम्ही जाच करतोय की काय तुला? जा बाई, खुशाल जा. अहो, बाळणपणाला पाठवणारच होतो आम्ही तिला. ते 4 महिने आधी पाठवू. आहे काय त्याच्यामध्ये? त्या थोडं रडायचं काय? जा, खुशाल जा. आमचं काही नडत नाही. आता येशील परत ते बाळ घेऊनच ये. नाही नाही, इतके दिवस नाही. का 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 आता कशाला? आता कशाला? हा, पण हे बोक्याचं काय ते मी बघून घेईन. तुम्ही निघा. 3ची बस मिळेल तुम्हाला. हा, आणि तिकडे पोचलात की आम्हाला पत्र धाडा. हल्लीच्या पिढीच्या तुम्ही सगळ्या मुली नुसत्या नाजूक. काही दमच नाही तुमच्यामध्ये. आमच्या वेळेला असं नव्हतं. तू माझ्या पोटात होतीस तेव्हा 9वा महिना लागेपर्यंत राहटानं विहिरीचं पाणी काढत होते मी. मग आणि तुम्ही मुली जरासं काही झालं की ऊटी करायला लागतात. प्रत्येक गोष्टी तुम्हाला डॉक्टर लागतो. ती कुंदी नाही का, तिला म्हणे बेड रेस्ट होती. अगं आमच्या वेळेला कुठे होते डॉक्टर? सगळं सोयीनं केलं. झालं ना सगळं व्यवस्थित? मग नानी, मी येऊ का? थांबा, मी तुला नंतर फोन करते. हो हो, येऊ मी. काय रे, कुठं निघालास? हे मालूला आणायला. अरे येईल की वर्षभरानी. अगं वर्षभर मी काय काय नाही म्हणजे अगं तुला नानी हल्ली ना गं फारच ना गं, म्हणजे खूपच ना गं, म्हणजे ना गं कष्ट पडतात ना गं नानी. मग इतकी वर्ष काय ती होती काय? मी केलंच ना तुझं सगळं. अगं म्हातारपणात तुला एवढे कष्ट म्हणजे कसं ते? काय म्हातारी बितारी नाही मी. हो ग. टेण्याची आई कशी गेली माहिती आहे ना? कशी? काय झालं, टेण्याच्या मोठ्या भावाने लग्न केलं. घरात सून आली. मग टेण्याची आई नुसती अशी बसून राहायची फटकल मारून. नुसतं महाभारत वाच, रामायण वाच,
यार. बाई माझे खेकसतेय, ओरडतेय, हा. एका जागी बसून खातेय, हा धाराधूर झोपतेय, बापरे नुसता आराम, हो. नुसती पडून राहते, काय दुसरं येत नाही. हा. दुसऱ्यांवर खेकसायचं, किंचायचं, बका बका खायचं, झोपा काढायच्या, एवढंच. आणि मग आणि काय झालं माहितीये का, एक दिवस ती टेण्याची भाऊजाई गेली माहेरी. हा आणि मग सगळं काम पडलं त्या म्हातारीवर. आणि मग पहिलं भांड उचललं, पहिलं भांड उचलल्यावरच असं एकदम हृदयात असा झटका आला. नेताना पण असंच नेलं. अगं बाई माझे हो, म्हणून मी तुला म्हणतोय असं नको करूच. आणि शेवटी काय ग, पैसे काही महत्वाचे नाहीत. हो. पैसे आज आहेत उद्या नाही. हो तू आज आहेस उद्याही आहेस. हा आणि मला माझी नानी प्रिय आहे, तिच्या बाबतीत मी असं घडू देणार नाही, नाही का ग? अरे पण ते बाळणपणाचा अर्धा खर्च आपण तिच्या वडिलांकडनं घेणार आहोत. हो का? हम्म. नाही, हो हो, घ्यायचं. मी सांगणारच आहे त्यांना. अरे वा, असं कसं? रोकड घेऊन येतो, रोकड. हा आणि अगं तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला काय हे असं तसं वाटलो की काय? आणतोच रोकड. घेऊन ये. उद्या जा ना. उद्या कशाला, आत्ता जातो. असं मग जेवून जा. तुझं कशाला, त्यांचं खातो. काय मेल्या हावरट नुसता खरंच. तिकडे येऊ सासूरवाडीला हो. जा मेल्या. येड कुठलं. त्याला मालूकडे जाऊ. मालू, अगं ऐक माझं, ये ना परत आता. हा बायकोसाठी नुसता खोळा झालेला आहे. परत ये, तू थांब का नानी. हा ये लवकर ये परत. लवकर ये लवकर ये. तू अगं मला बोलली नानीचा राग माझ्यावर काढू नको मालू. हा मला बोलली लवकर ये. हा मला बोलली. बरं 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 बरं. अगं हॅलो मालू. हो हा ना मला खूप त्रास देतो, माझ्यावर ओरडतो, याला चहा सुद्धा करता येत नाही. ठेवलाय तिनं फोन. मी तुला एवढा छान विडा दिला, हा वेडा नवरा तुझ्या पदरात टाकला. तिनं फोन ठेवलाय. अगं हा सारखा बाहेर जातो, माझ्याकडे लक्ष देत नाही. मी घरात एकटी असते, उद्या माझं काय बरं वाईट झालं कोण जबाबदार आहे? कुठे गेला? तिनं फोन ठेवलाय. ठेवला? येणार आहे ना परत? नाही. अरे देवा, मला या कार्ट्यापासून वाचव. व्हेरी फुलिश बॉय. उपयोग नाही असं राहून. घरी सगळं कुशल आहे ना? हो, अगदी व्यवस्थित. हा मालू. मालू, जावई बापूंसाठी चहा घेऊन ये बरं. मालू, आंबे तुझ्यासाठी. बसतो काय? एवढा पसारा आहे घरामध्ये. तो तूच केलायस. धूळ येते ना घरात. तुला कुठे लागणार आहे ती? व्हीलचेअरला लागते का नाही? मग कुसुमला कशाला घालवलीस? हा ती भांडली माझ्याशी. ती भांडली. बस आता. बस काय? मालीला सांग परत ये म्हणून. कुसुम आल्याशिवाय मालू येणार नाही परत. सकाळपासून नुसतं नाश्त्यावर आहे मी. सगळा संपवलास, मला कुठे उरलं. मग दुसरं काय होतं का घरामध्ये? सगळा खाल्ला म्हणे. मग जा आता जरा वामकुक्षी कर. वामकुक्षी नको. दुपारच्या जेवणाचं काय? बघू ना नंतर, प्लॅनिंग करू. बघू नाही, पिझ्झा मागव. भाऊजी काय चाललंय हो तुमचं? शोभत का हो तुम्हाला असं पोरींकडे बघून शिळ घालणं? इतकी सोन्यासारखी बायको आहे, कशाला इकडे तिकडे बघायचं हो? मग